पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहे। एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांसोबत कामांचा आढावा घेतला तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीला सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली। सर्व मंत्र्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना देखील आता देण्यात आलेल्या आहेत। तर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदाऱ्या आता सोपवण्यात आलेल्या आहे। एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांसोबत कामांचा आढावा देखील घेतलेला आहे। तर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। संजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पालिका निवडणुकीसाठी शिवसेना आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांवर काही विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे स्वतः या संपूर्ण मंत्र्यांच्या कामांचा आढावा देखील घेत आहेत। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आमची सर्वांची मंत्र्यांची बैठक घेतली। त्यामध्ये तुम्ही केलेली कामं काय कामं केलीत किंवा तुम्हाला या कालावधीमध्ये तुम्ही ठळक असलेली कामं कोणती ते त्यांनी विचारलं। या आढाव्यानंतर त्यांनी ही येणारी जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये मंत्र्यांवर वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिलेली आहे। त्या मंत्र्यांनी त्या भागातील संपर्क नेते असतील, जिल्हा प्रमुख असतील किंवा तिथलचे पदाधिकारी असतील, यांना सोबत घेऊन एक दौरा करणे, सगळ्यांचा आढावा घेणे आणि त्याचा सर्वांचं जे काही सर्वे मध्ये येतंय किंवा जे तुम्ही पाहिलेलं आहे वस्तुस्थिती काय आहे, ही सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांना देण्याचा त्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। आणि मला वाटतं ही निवडणूक आमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे। म्हणून हे करत असताना आता हे पुढील 3 महिने प्रत्येक मंत्री हा अनेक मतदारसंघामध्ये जाईल आणि त्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करेल। हे आमचं धोरण ठरलेलं आहे। अगदी संजय, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुम्ही दिलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातले अपडेट घेऊयात। मीनाक्षी, एकनाथ शिंदे मंत्र्यांसोबत कामांचा आढावा घेत आहेत। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचं कळतंय। निश्चितच शुभम, कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि यासोबतच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांवरती विशेष जबाबदारी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीमध्ये एकूणच कामाचा आणि पक्षवाढीबाबतचा हा संपूर्णतः आढावा जो आहे तो घेतला गेला आहे। आणि त्यावेळेस आपण पाहतोय की वर्धापन दिनाची जी जबाबदारी आहे ती मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या नेत्यांवरती सोपवलेली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या या सगळ्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक मंत्र्याला विभागानुसार 5 जिल्ह्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच निवडणुका जाहीर होण्याची वाट न पाहता मंत्र्यांनी जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये कामाला लागण्याच्या सूचना देखील सर्व मंत्र्यांना या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरची जबाबदारी जी आहे ती मंत्री शंभूराज देसाई असतील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। तर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जी जबाबदारी आहे ती मंत्री उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तर विदर्भाची जबाबदारी पाहिली तर मंत्री संजय राठोड आणि आशिष जयस्वाल यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। तर आपण पाहिलं तर खानदेशी मंत्री जर आपण पाहिलं तर गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यावरती असून मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देखील पालघरची विशेषतः जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मीरा भाईंदर आणि मुंबई उपनगराची जी जबाबदारी आहे ती सोपवण्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे एकूणच आता ह्या सगळ्याच निवडणुकीच्या तोंडावरती त्या सगळ्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकूणच कामाला लागा आणि संपूर्णतः या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांकडनं आतापर्यंत केलेल्या
कामांचा संपूर्ण आता ठीक आहे. आढावा घेऊन आता सगळ्याच या प्रमुख नेत्यांना जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली अगदी आहे. मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.